नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। कार्बनी संयुगे याच्यामधला सर्वात इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे तो IUPAC नामकरण पद्धती आणि याच्यावर प्रश्न जे विचारले जात आहेत ते मोठ्या प्रमाणात विचारले जात आहेत। म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण IUPAC नामकरण पद्धती याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। सर्वात आधी तुम्हाला माहिती हवं की ही IUPAC नामकरण पद्धत जी आहे ती का यूज मध्ये आणण्यात आली किंवा का तिला डेव्हलप करण्यात आली। तर तुम्हाला सध्या माहिती आहे की जे कार्बनी संयुग आहेत, कार्बनी संयुग ते आता लाखोंच्या तुलनेत आता आपल्याला माहिती आहे की भरपूर लक्षावधी कार्बनी संयुगे या जगात आहेत। ठीक आहे, जसं आपण थोडंसं मागे गेलं तर शास्त्रज्ञांना हे जे कार्बनी संयुग होते ती कमी प्रमाणात माहिती होती। त्याच्यामुळे काय करायचं, जेव्हा कोणता कार्बनी संयुग जो आहे तो जर डेव्हलप झाला, तो जर त्यांना सापडला तर ते त्यांच्या पद्धतीने नावं त्यांना देत होती। जसं समजा एखादा कार्बनी कंपाऊंड आपण घेऊ, एक्झाम्पल मध्ये आपण पाहूया की समजा त्यावेळेस जुन्या काळामध्ये CH3NH2 हा कार्बनी कंपाऊंड त्यांना सापडला। ओके, मग भारतवाल्याला जर हा सापडला तर त्यांनी सांगितलं की हा मिथिलअमाइन आहे। काय आहे? मिथिलअमाइन आहे, कारण की याच्यात मिथिल ग्रुपही आहे आणि अमाइन वाला ग्रुप सुद्धा आहे। तर भारताने काय केलं, त्याला नाव दिलं मिथिलअमाइन। मग हाच कंपाऊंड जो आहे तो इंग्लंडमध्ये सापडला तर ते बोलले की हा मिथेनअमाइन सुद्धा आपण याला म्हणू शकतो, मिथेनअमाइन सुद्धा याला म्हणू शकतो। नंतर काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर सापडला तर ते सांगतील की मिथाइलअमाइन पेक्षा आम्ही याला अमिनो मिथेन असं म्हणू शकतो, अमिनो मिथेन। किंवा अजून दुसऱ्या ठिकाणी जर हा सापडला तर मिथिल अमोनियम असं ते नाव त्यांनी दिलं समजा। तर एकच कार्बनिक कंपाऊंड तुमच्याकडे आहे, परंतु वेगवेगळे देश काय करतात, त्याला वेगवेगळे नावं देत आहेत। वेगवेगळे देश जे आहेत ते वेगवेगळे नावं त्याला देत आहेत। मग याच्यामुळे काय झालं, पूर्ण जगात कन्फ्युजन क्रिएट झालं आणि ज्या पद्धतीने कार्बनी संयुगे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सापडायला लागले तर इतके कार्बनिक संयुग सापडायला लागले की वेगवेगळे नावं देणं चुकीचं ठरत होतं। त्याच्यामुळे संपूर्ण जगाने एक पद्धत यूज केली जिच्याने आपण कार्बनी संयुग जे सापडत आहेत त्याला IUPAC त्याला नामकरण देण्याची पद्धत जी आहे ती ॲडॉप्ट करण्यात आली आणि तिला म्हटलं गेलं IUPAC नामकरण पद्धत। तर आता जगापुढे एकच समस्या होती का की त्यांनी IUPAC नामकरण पद्धत बनवली, तर नाही। ही तर पहिली समस्या होती की वेगवेगळे देश वेगवेगळे नावं देत होते। दुसरी जी समस्या उद्भवत होती, आता ती जी समस्या आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करण्याआधी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे। ती कन्सेप्ट म्हणजे आपण एक कन्सेप्ट शिकलेलो आहोत, आयझोमेरिझमची कन्सेप्ट शिकलेलो आहोत, जिला मराठीमध्ये समघटकता असं म्हणतात, जिला मराठीमध्ये आपण समघटकता असं म्हणतो। त्याच्यामध्ये नेमकं काय होत होतं, तर त्याच्यामध्ये एखादा तुमचा कार्बन कंपाऊंड आहे त्याचं जे रेणुसूत्र आहे ते सारखं आहे, रेणुसूत्र सारखं असेल, परंतु त्याचं जे स्ट्रक्चर आहे, जे रचनासूत्र आहे ते तुम्हाला वेगळं पाहायला भेटत होतं। ओके, तर ही कन्सेप्ट आपण शिकलेलो होतो। मग आपण आता थोडंसं एक्सप्लेन करतो की IUPAC का तुम्हाला ॲडॉप्ट करावं लागली। एक कंपाऊंड घेऊया, आपण कंपाऊंड घेऊया C6H14 हा एक आपण कंपाऊंड घेऊया। तर याचे जर तुम्ही रचनासूत्र ड्रॉ करायला घेतले तर पहिलं जे रचनासूत्र बनतं ते रचनासूत्र येईल, याला काय करू घेऊया, सरळ लाईनमध्ये याचं रचनासूत्र ड्रॉ करून घेऊया। CH3 CH2 CH2, त्याच्यानंतर पुन्हा एकदा CH2, त्याच्यानंतर अजून एक CH2 आणि अजून एक CH3। ठीक आहे, तर आपला हा C6H14 जो आहे त्याला आपण अशा पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो। कॉमन नेमची जी पद्धत होती, जी शास्त्रज्ञांना माहिती होती, त्याच्यानुसार ते काय केलं, त्यांनी काय केलं, याला नाव देऊन दिलं N हेक्झेन। हेक्झेन का? कारण की याच्यामध्ये कार्बनची जी संख्या आहे ती 6 आहे, 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन आहेत, म्हणून त्यांनी हेक्झेन नाव दिलं। आणि त्याच्यापुढे N का लावला, तर N चा अर्थ होतो नॉर्मल। नॉर्मल म्हणजे सरळ लाईनमध्ये सगळे कार्बन जेव्हा अरेंज केले जातात तेव्हा आपण त्याला N हेक्झेन म्हणतो, नॉर्मल हेक्झेन म्हणतो। मग पुन्हा एकदा काही शास्त्रज्ञ बोलले याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण अशा पद्धतीने सुद्धा ड्रॉ करू शकतो, CH3, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर CH, त्याच्यानंतर CH3
आणि हा जो 2 नंबरचा आहे, मागून जो 2 नंबरचा आहे, आपण पुढूनही घेऊ शकतो, काही मोठी गोष्ट नाही, परंतु मागचा जो 2 नंबरचा आहे त्याला मी CH3 जोडून घेतला. मोजा याच्यात कार्बन आहेत का? हा 1 कार्बन, 2, 3, 4, 5 आणि 6 कार्बन आले. C6 आपल्याला दाखवायचा होता आणि हायड्रोजनची संख्या मोजली तर ती काय येणार आहे? 14 येणार आहे. मग शास्त्रज्ञांना त्यावेळेस सामान्य नामकरण पद्धत माहिती होती, म्हणून यांनी काय केलं, याला सुद्धा नाव दिलं. याला नाव जे दिलं ते दिलं होतं आयसोहेक्झेन. ठीक आहे. मग आता तिसरा शास्त्रज्ञ आला की जो C6H14 आहे त्याचं मी अजून एक स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतो असा तिसरा शास्त्रज्ञ बोलला. तो काय बोलला की तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये मी काय करतो, CH3 CH2 नंतर एक कार्बन घेतो आणि त्याच्यानंतर CH3. ओके. हा जो सेकंड नंबरचा कार्बन आहे लास्टला त्याला मी 2 CH3 ग्रुप लावतो असा एक शास्त्रज्ञ बोलला. ओके. तर या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये पुन्हा एकदा कार्बनची संख्या जर मोजली तर ती तुमची 6 येते आणि हायड्रोजनची संख्या मोजली ती सुद्धा तुमची 14 येते. मग आता याला नाव देताना सामान्य नामकरण पद्धतीमध्ये याला नाव देता येत होतं, तर त्यांनी नाव दिलं निओहेक्झेन. ओके. निओहेक्झेन त्यांनी नाव दिलं. आता इथं हा सुद्धा मागून 2 नंबरला कार्बन होता, त्याच्यानंतर हा सुद्धा मागून 2 नंबरला कार्बन होता. फक्त याच्यात काय झालं, याला त्यांनी आयसो म्हटलं आणि याच्यात त्यांनी निओ म्हटलं. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात पाहिजे की कधी आयसो म्हटलं जातं आणि कधी निओ म्हटलं जातं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा 2 नंबरच्या कार्बनला हा पहिला कार्बन होता आणि हा दुसरा कार्बन होता, जर तुमच्या 2 नंबरच्या कार्बनला एखादी ब्रांच, एखादी शाखा जर तुम्ही एकच शाखा जर तुम्ही जोडत असणार तर त्याला म्हटलं जातं आयसो. एकच जर शाखा जोडत असणार, इथं पहा, इथं एकच शाखा आहे, ही एकच शाखा आहे म्हणून तिला काय म्हटलं जातं, आयसो. आणि जर तुम्ही 2 नंबरच्या कार्बनला 2 शाखा जर जोडत असणार, ही एक शाखा आहे आणि ही खालची एक शाखा आहे, जर 2 तुम्ही ब्रांच जोडत असणार तर त्याला काय म्हटलं जातं, निओहेक्झेन. ओके. तर सामान्य नामकरण पद्धतीमध्ये या गोष्टी वापरल्या गेलेल्या होत्या. आता हे 3 शास्त्रज्ञ तर हुशार होते, परंतु आता एक चौथा शास्त्रज्ञ आला. त्याने काय केलं, चौथं स्ट्रक्चर याचं ड्रॉ करायचा प्रयत्न केला. तर त्याने कशा पद्धतीने याचं चौथं स्ट्रक्चर ड्रॉ केलं, त्याने घेतला एक CH3, त्याच्यानंतर अजून एक CH2 घेतला, त्याच्यानंतर 3 नंबरचा जो कार्बन आहे त्याला एक ब्रांच ड्रॉ केली, एक CH3 ड्रॉ केला, त्याच्यानंतर बाकीचं जे स्ट्रक्चर होतं जे जसं तसं ठेवलं, बाकीचं जे स्ट्रक्चर होतं ते जसं तसं त्यांनी ठेवलेलं होतं. मग आता जो 4 नंबरचा शास्त्रज्ञ आला त्याने पूर्ण जगाला सांगितलं की तुमची सामान्य नामकरण पद्धत वापरा आणि मी जे 4 नंबरचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे त्याला नाव देण्याचा प्रयत्न करा. आता हा हेक्झेनच आहे, म्हणजे हा पाहून घ्या कार्बन किती आहेत, तर कार्बनची संख्या तुम्हाला पुन्हा एकदा कार्बनची संख्या 6च भेटेल आणि हायड्रोजनची संख्या 14च भेटेल, म्हणजे हेक्झेनच आहे. परंतु जी ब्रांच आहे ती 3 नंबरला त्यांनी दिलेली आहे. ओके. 3 नंबरला त्यांनी ब्रांच दिलेली आहे. आता पूर्ण जगाला जी सामान्य नामकरण पद्धत माहिती होती तिच्यामध्ये आयसो माहिती होता आणि निओ माहिती होता, परंतु जर 3 नंबरला लावलं तर त्याचं नाव कशा पद्धतीने द्यावं हे कोणालाच माहीत नव्हतं. म्हणजे जी सामान्य नाम पद्धत होती, जी कॉमन नेम तुम्ही द्यायचे, ती पद्धत इथं काय झाली, फेल झाली. परत 5वा शास्त्रज्ञ आला. 5व्या शास्त्रज्ञाने सांगितलं की मी अजून वेगळ्या पद्धतीने हे स्ट्रक्चर जे आहे ते अजून एक वेगळ्या पद्धतीने मी ड्रॉ करतो. CH3, इथं त्याने CH घेतला, इथं त्याने CH घेतला, त्याच्यानंतर इथं त्याने CH3 घेतला, नंतर 2 CH3 अशा पद्धतीने त्याने जोडले आणि सांगितलं की पुन्हा एकदा तुम्ही कार्बनची संख्या मोजा, हायड्रोजनची संख्या मोजा, तुम्हाला C6H14 भेटणार आहे. आता तुम्ही या स्ट्रक्चरला जे तुम्ही सामान्य नामकरण पद्धत वापरत आहात त्या पद्धतीचा वापर करून या स्ट्रक्चरला तुम्ही नाव देण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा जग फेल झालं, कारण की त्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे आयसो माहिती होतं, निओ माहिती होतं, नॉर्मल माहिती होतं, परंतु या स्ट्रक्चरला काय नाव द्यावं हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणून त्यांनी नवीन पद्धत डेव्हलप केली जिला IUPAC नॉमेनक्लेचर पद्धत असं म्हटलं जातं. मग जी IUPAC आपण करतो आहेत, कधीपासून आपण बोलतोय की IUPAC नॉमेनक्लेचर, मग हे IUPAC नेमकं काय आहे त्याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. IUPAC याच्याबद्दल जर पाहायला गेलं ती एक ऑर्गनायझेशन आहे, ती एक संस्था आहे आणि तिचं जर फुल फॉर्म तुम्ही पाहायला गेले तर I म्हणजे तुमचा होतो इंटरनॅशनल
आय म्हणजे तुमचा इंटरनॅशनल होतो, त्याच्यानंतर यू म्हणजे तुमचा होऊन जातो युनियन, त्याच्यानंतर तुमचा पी होऊन जातो युनियन ऑफ करून घ्या, पी म्हणजे तुमचा होऊन जातो प्युअर आणि त्याच्यामध्ये अँड जोडून जातो आणि ए म्हणजे तुमचा होऊन जातो अप्लाइड, ओके, आणि सी म्हणजे तुमचा होऊन जातो केमिस्ट्री. तर IUPAC जी नॉमेनक्लेचर पद्धत आहे तिचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री आणि त्याच्यापासून बनतं तुमचं IUPAC. IUPAC काय आहे? एक प्रकारची संस्था आहे. मग आता ही जी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी काय केलं, आपल्याला एक पद्धती दिली जिला म्हटलं जातं नॉमेनक्लेचर पद्धत. नॉमेनक्लेचर जी आहे, नॉमेनक्लेचर म्हणजे काय, नामकरण करणं, एखाद्या गोष्टीला नावं ठेवणं. ओके, तर आता आपण पाहूया की यांनी ही जी पद्धत दिलेली आहे ती नेमकी कशी आहे. आता कोणत्याही गोष्टीला जर तुम्हाला नाव द्यायचं असेल तर त्याचं जे नाव असतं ते 3 भागांमध्ये विभाजित असतं. काय असतं? 3 भागांमध्ये विभाजित असतं. एक तुमचा पहिला भाग असतो, नंतर मधला भाग असतो आणि एक तिसरा तुमचा शेवटचा भाग असतो. तर IUPAC नॉमेनक्लेचर पद्धतीमध्ये जो तुमचा मधला भाग असतो त्याला म्हटलं जातं जनक आणि त्याच गोष्टीला आपण पॅरेंट असं इंग्लिशमध्ये म्हणत असतो. ठीक आहे. नंतर जो जनकच्या डावीकडच्या साईडचा पार्ट असणार आहे त्याला आपण मराठीमध्ये उपसर्ग आणि इंग्लिशमध्ये आपण त्याला प्रेफिक्स असं म्हणत असतो आणि मधल्या पार्टचा जो लास्टचा पार्ट आहे, जो उजव्या साईडचा पार्ट आहे त्याला आपण प्रत्यय किंवा सफिक्स असं म्हणत असतो. आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त हळूहळू एक एक गोष्ट ग्रास्प करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखादी चेन दिली, एखादी मोठी चेन दिली आणि त्या पूर्ण चेनमध्ये जर 2 कार्बनांमध्ये म्हणजे सगळे जेवढे कार्बन तुम्हाला दिसत आहेत त्याच्यामध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर आपण त्याला अल्केन असं म्हणतो. ही एकदम कॉमन कन्सेप्ट आहे. म्हणून जेव्हा तिथं अल्केन असेल तेव्हा आपल्याला जोडावं लागतं ANE हा प्रत्यय आपल्याला तिथं जोडावा लागतो. ओके, जसं अल्केनचा हा ANE आहे त्याच पद्धतीने ANE हा प्रत्यय आपल्याला जोडावा लागतो. ठीक आहे. नंतर पूर्ण चेनमध्ये जर तुम्हाला कोणत्याही 2 कार्बनमध्ये डबल बॉन्ड जर तुम्हाला दिसत असेल तर ती आपली काय असते, अल्किन असते. हे तुम्हाला माहितीच आहे, अल्किन तिथं असणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला अल्किन एखादा सापडला, एखादा डबल बॉन्ड पूर्ण स्ट्रक्चरमध्ये सापडला तर तुम्ही ENE हा प्रत्यय तिथं जोडत असणार आहात. समजा पूर्ण स्ट्रक्चरमध्ये एखाद्या कार्बनमध्ये तुम्हाला एखादा असेल, 2 असतील, 3 असतील, किती असू शकतात. जर एखाद्या कार्बनमध्ये तुम्हाला ट्रिपल बॉन्ड जर सापडला तर ते काय असणार आहे, तर ते अल्काईन असणार आहे. अल्काईन असणार आहे आणि अल्काईनमध्ये तुम्हाला जो प्रत्यय जोडावा लागतो तो असणार आहे YNE हा प्रत्यय तुम्हाला जोडावा लागणार आहे. हे एकदम बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, जर सिंगल बॉन्ड असेल तर ANE जोडा, जर डबल बॉन्ड असेल तर ENE जोडा आणि जर ट्रिपल बॉन्ड असेल तर YNE तुम्हाला जोडावा लागणार आहे. आता काही टेन्शन घेऊ नका, एक एक गोष्टी ज्या आहेत त्या बिल्डअप करा. ही तुमची पहिली कन्सेप्ट झाली. त्याच्यानंतर तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर पद्धतीमध्ये काही रूट वर्ड जे असतात, जे मूळ शब्द असतात ते माहिती हवेत आणि त्याबद्दल आपण ऑलरेडी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. मी आता इथं एकचदा लिहून देतो की कोणकोणते रूट वर्ड्स आहेत. तर आता मी तुम्हाला जे रूट वर्ड्स आहेत, जे मूळ शब्द आहेत ते लिहून दिलेले आहेत आणि आपल्याला या गोष्टी माहितीच आहे. जसं एक कार्बन तुमच्या स्ट्रक्चरमध्ये असेल तर आपण मिथ असं त्याला म्हणत असतो. नंतर 2 कार्बन जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये असतील तर त्याला इथ म्हणतो. 3 कार्बन जर असतील तर प्रोप म्हणतो. 4 कार्बन जर असतील तर ब्यूट म्हणतो. ब्यूटेन, ब्यूटिल, ब्यूटाईन अशा पद्धतीने ते बनतात. 5 कार्बन जर असतील तर त्याला आपण पेंट असं म्हणतो. 6 कार्बन असतील तर त्याला आपण हेक्स असं म्हणतो. 7 कार्बन जर असतील तर हेप्टेन, जो हेप्ट असतो त्याला 7 कार्बनला हेप्ट म्हणतो. 8 कार्बन असतील तर त्याला ऑक्ट म्हणतो. 9 कार्बन जर असतील तर त्याला नॉन म्हणतो आणि 10 कार्बन असतील तर त्याला आपण डेक असं म्हणत असतो. तर हे रूट वर्ड झाले जे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवावे लागणार आहेत. आता थोडंसं पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपण आता जो आता आपला प्रेफिक्स आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया. प्रेफिक्सला मराठीमध्ये काय म्हणतात, तर प्रेफिक्सला मराठीमध्ये आपण उपसर्ग असं म्हणतो. उपसर्गाच्या बाबतीत आता आपण बोलूया. उपसर्ग काय आहे, जे तुमच्या नॉमेनक्लेचर पद्धतीमध्ये प्रेफिक्स जे तुमच्या नॉमेनक्लेचर पद्धतीमध्ये जे जनकच्या डाव्या साईडला असणार आहे ते तुमचं काय असणार आहे, उपसर्ग असणार आहे. तर उपसर्गामध्ये कशा पद्धतीने मॉलिक्यूल यूज करायचे. समजा तुम्हाला एखादे एक्झाम्पल दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये
तुम्हाला पाहायला भेटलं की कोणता तरी हॅलोजन तिथं उपलब्ध आहे, पूर्ण स्ट्रक्चरमध्ये कोणता तरी हॅलोजन तुम्हाला जर दिसत असेल. आता काही लोकांना हॅलोजनसुद्धा आठवण पडली असेल, तर हॅलोजन कोणकोणतं असतात? एफ असतो, फ्लोरीन असणार आहे, त्याच्यानंतर क्लोरीन असणार आहे, त्याच्यानंतर तुमचा ब्रोमीन असणार आहे आणि आयोडीन हे तुमचे हॅलोजन असणार आहेत. तर जेव्हा तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चरमध्ये या चारपैकी कोणीही तुम्हाला दिसलं, तर तुमचा जो पॅरेंट असणार आहे म्हणजे मधला जो शब्द असणार आहे त्याच्या डावीकडे तुम्हाला यांचं जे प्रेफिक्स असणार आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. जसं फ्लोरीनसाठी तुम्ही फ्लोरो हे प्रेफिक्स लिहावं लागेल, क्लोरीनसाठी तुम्हाला क्लोरो हे प्रेफिक्स लिहावं लागेल, त्याच्यानंतर ब्रोमीनसाठी तुम्ही लिहितात ब्रोमो आणि आयोडीनसाठी तुम्ही लिहू शकतात आयोडो. ओके, आता फक्त कन्सेप्ट क्लिअर करा, आपण एक्झाम्पलमध्ये ते पाहण्याचा प्रयत्न करू. फक्त कन्सेप्ट जी आहे ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हॅलोजन कुठं लिहायचे आहेत? तर उपसर्ग म्हणजे जो तुमचा जनकच्या डावी साईडचा पार्ट आहे, पुढचा जो पार्ट आहे तिथं तुम्हाला उपसर्ग लिहायचे आहेत. आणि हॅलोजन जर असेल तर त्याला तुम्ही नेहमी डाव्या साईडला लिहिणार आहात. कोणकोणते आहेत? फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो. आता आपण प्रेफिक्सबद्दल बोललो. आता जो तुमचा जनकच्या उजव्या साईडला येईल तेच म्हणजे तुमचं काय असेल? तेच तुमचं असणार आहे सफिक्स. आता सफिक्सबद्दल आपण बोलूया की सफिक्स कोणतं यूज तुम्हाला करायचं आहे आणि कधी करायचं आहे. सफिक्सला मराठीमध्ये म्हटलं जातं प्रत्यय. काय म्हटलं जातं? प्रत्यय. आणि ते आपण वरती पाहिलेलंच आहे. तर प्रत्ययमध्ये कोणकोणत्या गोष्टी येणार आहेत? जर तुमच्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये OH हा ग्रुप असेल. आता OH ग्रुप आपण कधी जोडतो? OH ग्रुप आपण जोडतो जेव्हा अल्कोहोल असेल. ओके, जेव्हा अल्कोहोल असतो तिथं OH जर ग्रुप तुम्हाला दिसला तर तुमचं जे नाव आहे त्याच्या शेवटी तुम्हाला OL हा शब्द ॲड करावा लागेल. OL हा शब्द ॲड करावा लागेल. अल्कोहोलचा जो शेवटचा OL आहे ना, तो OL हा इथं ॲड करावा लागणार आहे. जर तुमच्या ग्रुपमध्ये RCOOH हा जर तुम्हाला पाहायला भेटेल तर हा काय झाला? कार्बोक्झिलिक ग्रुप झाला. कार्बोक्झिलिक जर ग्रुप तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चरमध्ये पाहायला भेटला तर तुम्ही जोडणार आहेत ओइक ॲसिड. ओइक ॲसिड तुम्हाला तिथं जोडावा लागणार आहे. आता काही लोकांना या आरचा कन्सेप्ट क्लिअर नसेल तर आर म्हणजे तुमचा CH3 CH2 जे असतात ते ग्रुप असणार आहेत. तुम्हाला फक्त OH शोधायचा आहे किंवा COOH हा शोधायचा आहे. जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये OH असेल तर OL लावा, COOH असेल तर ऑइक ॲसिड हा शब्द तुम्हाला जोडायचा आहे. आता अजून एक ग्रुप पाहूया, RCHO. तर RCHO म्हणजे तुमचं काय असतो? तर RCHO असणार आहे तुमचा अल्डिहाइड असणार आहे. तर अल्डिहाइडसाठी तुम्हाला शब्द वापरावा लागणार आहे AL. अल्कोहोलसाठी लक्षात ठेवा OL आहे आणि अल्डिहाइडसाठी तुम्हाला AL आहे. ठीक आहे. नंतर पुढे अजून एक ग्रुप आहे RCOR'. तर हा कसला ग्रुप होता नेमका? तर हा तुमचा कीटोन जो असतो तो कीटोनसाठी हा वापरतात. म्हणजे कार्बनवर अशा पद्धतीने डबल O तुम्हाला डबल बॉन्डने ऑक्सिजन जोडलेला जर दिसला तर तो तुमचा कीटोन होऊन जातो. आणि कीटोनसाठी तुम्ही ONE हा तुमचा वापरणार आहात. हा तुमचा काय वापरणार आहात? सफिक्स वापरणार आहात. अल्कोहोलसाठी OL, COOH साठी ओइक ॲसिड, CHO जर ग्रुप असेल तर AL म्हणजे तुमचा अल्डिहाइड आणि जर तुमचा कीटोन असेल तर तो ONE हा ग्रुप तुम्हाला वापरावा लागेल. ओके. आणि अजून एक पाहून घेऊया, तो म्हणजे तुमचा RNH2. तर RNH2 काय असतो? तुमचा अमाइन असतो. तर अमाइनला असे शॉर्टकट वापरायची गरज नाही, सरळ अमाइन असं लिहून टाकायचं. ओके. तर सफिक्सबद्दल तुम्ही क्लिअर झाले. कोणकोणते सफिक्स आहेत? हा एक सफिक्स आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. हे सफिक्स तुम्हाला पाठ केले तर बऱ्यापैकी तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेलीच असेल. त्याच्यानंतर आपण प्रेफिक्सबद्दल सुद्धा पाहिलं, फ्लोरो, क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो याबद्दल सुद्धा पाहिलं. त्याच्यानंतर आपण एक कार्बन असेल, दोन कार्बन असेल तर काय लिहायचं त्याबद्दल सुद्धा पाहिलं. सिंगल बॉन्ड असेल तर काय लिहायचं हे सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे. ओके. एवढी कन्सेप्ट जर क्लिअर झाली तर थोडं आता नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊया. नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? तर लास्टची जी कन्सेप्ट येणार आहे ती कन्सेप्ट काय असेल? तुम्ही सफिक्स माहिती आहेत तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला प्रेफिक्स माहिती आहेत. ओके. सफिक्स आणि प्रेफिक्स माहिती आहेत.
सफिक्स सफिक्स इकडच्या साईडला असेल, प्रेफिक्स इकडच्या साईडला असेल. ओके, तुम्हाला सफिक्स माहिती आहेत, प्रेफिक्स माहिती आहेत. तर आता हे जे सफिक्स आणि प्रिफिक्स असतील, सफिक्स आणि प्रिफिक्स असतील, त्या कोणत्या कार्बनच्या नंबरला जॉईंट आहेत त्याच्यानुसार तुम्हाला नंबरिंग सुद्धा द्यावी लागते. म्हणजे समजा पहिल्या कार्बनला जॉईंट असेल तर ती नंबरिंग करावं लागते, दुसऱ्या कार्बनला जॉईंट असेल ती नंबरिंग तुम्हाला करावं लागते. हे इथं कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. जेव्हा आपण ॲक्च्युअल न्यूमेरिकल घेऊ, ॲक्च्युअल आपण फॉर्म्युले पाहू, तेव्हा तुम्हाला ते जास्त पद्धतीने क्लिअर होईल. क्लिअर झालं काय काय बोलायचे, पॅरेंट काय असतो, सफिक्स काय असतो आणि प्रेफिक्स काय असतो आणि कोणकोणते शब्द तुम्हाला वापरायचे आहेत त्याबद्दल तुमची क्लॅरिटी झालीच असेल. चला आता पुढे जाऊया थोडंसं. आता एवढ्या सर्व गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहेत. मग ॲक्च्युअलमध्ये वर्किंग करत असताना, काम करत असताना तुम्हाला कोणत्या स्टेप फॉलो करायच्या आहेत. पहिली नंबरची स्टेप असेल तुम्हाला की पहिले तुम्ही जनक शोधा. ओके, जनक जो आहे तो तुम्हाला शोधावा लागेल. जसं कार्बनची संख्या मोजा आणि कार्बनची संख्या जितका आली तो तुमचा जनक असणार आहे. कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड किती, डबल बॉन्ड किती, त्याच्यानुसार ती तुमची संख्या येणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुमची दुसरी स्टेप असेल की पूर्ण स्ट्रक्चरमध्ये जो क्रियात्मक गट तुम्हाला भेटणार आहे तर क्रियात्मक गट तुम्हाला शोधावा लागणार आहे. क्रियात्मक गटबद्दल तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली तर जो क्रियात्मक गट असेल, काही हॅलोजनचा गट असेल किंवा अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, अल्कोहोल असेल, या पद्धतीचा क्रियात्मक गट तुम्हाला शोधायचा आहे. आणि त्या क्रियात्मक गटचा वापर करून तुम्हाला उपसर्ग आणि प्रत्यय तिथं जोडावा लागणार आहे. ओके, क्रियात्मक गट तुम्हाला शोधायचा आहे आणि उपसर्ग आणि प्रत्यय तुम्हाला जोडायचा आहे. नंतर तुमची स्टेप नंबर 3 असेल तर तुमचा जो क्रियात्मक गट तुम्ही शोधलेला आहे तो कोणत्या नंबरच्या कार्बनला जॉईंट आहे त्याच्यानुसार तुम्हाला तिथं नंबरिंग करायचे आहे, नंबर तुम्हाला द्यायचे आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे जे तुम्ही नंबर देणार आहात स्टेप नंबर 3 मध्ये, तर तो नेहमी उपसर्गाच्या आधी असेल आणि प्रत्ययाच्या सुद्धा तो आधी असणार आहे. असं मध्येच तुम्ही कुठंतरी नंबरिंग देऊ शकत नाही. तो उपसर्गाच्या आधी येणार आहे आणि प्रत्ययाच्या सुद्धा तो आधी तुम्हाला पाहायला भेटेल. तर हे तुमची बेसिक स्टेप आहे, हीच तुमची बेसिक कन्सेप्ट आहे जी तुम्हाला परीक्षेत उपयोगी पडेल. तर आता आपण एक्झाम्पल घेऊन या कन्सेप्ट आता आपण क्लिअर करूया. ओके, तर आता मग स्टार्ट करूया अल्केन पासून की अल्केनला तुम्ही कशा पद्धतीने IUPAC नेम देऊ शकतात. ओके, तर अल्केन जो आहे, आता मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे CH3 CH2 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 CH3. या पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपली पहिली स्टेप काय आहे, जनक शोधायचा आहे. जनक कशा पद्धतीने शोधला जातो तर कार्बनची संख्या मोजा. हा पहिला कार्बन, दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा पाचवा. जेव्हा 5 कार्बन असणार आहेत तेव्हा आपण काय रूटवर वापरतो, तो पेंट हा रूटवर आपण वापरत असतो. ओके, त्याच्यानंतर सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे. तुम्ही जर नीट पाहिलं तर सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड जेव्हा असतो तेव्हा पेंटच्या समोर लावतो आपण ANE. तर हा तुमचा झाला पेंटेन. ही तुमची पहिली स्टेप होती. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो की कोणता क्रियात्मक गट लागलेला आहे, तर या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रियात्मक गट तुम्हाला दिसत नाही, म्हणून दुसरी स्टेप तुम्हाला करायची गरज नाही. आणि जर दुसरी स्टेप नसेल तर तिसरी स्टेप करायची सुद्धा गरज नसते. आता दुसरं एक्झाम्पल पाहूया. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने हा ड्रॉ केलेला आहे. याच्यामध्ये परत पहिली आपली स्टेप काय असते, जनक शोधायचा असतो. जनक शोधत असताना आपण कार्बनची संख्या मोजतो. हा पहिला कार्बन, दुसरा कार्बन, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा. याच्यामध्ये किती कार्बन आहेत तर याच्यामध्ये 7 कार्बन आहेत. आणि जेव्हा 7 कार्बन असतात तेव्हा आपण काय वापरतो, हेप्ट हा वापरतो. हेप्ट हा शब्द वापरतो. हेप्ट हा शब्द वापरतो. आता हेप्ट शब्द वापरल्यानंतर पुन्हा पुढे आपण जातो. कार्बनची संख्या मोजल्यानंतर बॉन्ड कसे आहेत, सिंगल बॉन्ड सगळ्यांमध्ये तुम्हाला दिसत आहे. कोणत्याच ठिकाणी तुम्हाला डबल बॉन्ड दिसत नाही किंवा ट्रिपल बॉन्ड दिसत नाही. आणि जेव्हा सिंगल बॉन्ड असतो तेव्हा आपण वापरत असतो ANE. ANE हा शब्द आपण वापरत असतो. हा झाला तुमचा हेप्टेन. हा तुमचा काय झाला, हेप्टेन. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्रियात्मक गट नाही, म्हणून ना पुढे तुमचं तुम्हाला सफिक्स पाहायला भेटेल किंवा प्रेफिक्स तुम्हाला उपसर्ग आणि प्रत्यय तुम्हाला पाहायला भेटणार नाही. इथं उपसर्ग पण नाही, इथं प्रत्यय पण नाही. फक्त याचं जे नाव असणार आहे ते तुमचं हेप्टेन येणार आहे. ओके, अजून एक एक्झाम्पल पाहूया. आता मी अल्किनचे तुम्हाला 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. ओके, 2 एक्झाम्पलमध्ये कशा पद्धतीने सॉल्व करायचे. सगळ्यात पहिली स्टेप काय होती, पॅरेंट पहा. पॅरेंट कोणता आहे. पॅरेंट काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कार्बनची संख्या मोजावं लागेल. 1 2 1 2 3 आणि 4 याच्यामध्ये कार्बन आहेत. आणि जेव्हा 4 कार्बन असतो तेव्हा रूटवर्ड काय असतो तुमचा, ब्यूट. काय असणार आहे, ब्यूट. ब्यूट तुमचा रूटवर्ड असणार आहे. ठीक आहे,
इथपर्यंत ओके. त्याच्यानंतर पूर्ण स्ट्रक्चरमध्ये कुठं डबल बॉन्ड आहेत का, तर या ठिकाणी तुम्हाला डबल बॉन्ड पाहायला भेटतो. ओके, तर जेव्हा डबल बॉन्ड असतो तेव्हा आपण काय करतो, ENE हा प्रत्यय जोडत असतो. ब्युटीन तुमचा बनलेला आहे. आता दुसऱ्या स्टेपला जायचं. दुसरा स्टेप काय आहे, कोणता तुमचा फंक्शनल ग्रुप याला कनेक्टेड आहे का, तर कोणत्याही प्रकारचा इथं फंक्शनल ग्रुप कनेक्टेड नाही. ओके, आणि जेव्हा फंक्शनल ग्रुप काही कनेक्टेड असेल तर त्याच्या आधी आपण नंबरिंग करतो, जी 3 नंबरची स्टेप आहे. तर फंक्शनल ग्रुपच नाही, त्याच्यामुळे नंबरिंग करायची काही गरज नाही. परंतु एक गोष्ट इथं आता लक्षात ठेवायची आहे आणि त्या गोष्टीला स्टार करून ठेवायचं आहे. इथं तुमचा डबल बॉन्ड जो असतो तो एक प्रकारचा फंक्शनल ग्रुप सारखाच कार्य करतो आणि IUPAC पद्धतीमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, हा जो डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डला डिफाईन करावं लागतं की कोणत्या ठिकाणी तुमचा डबल बॉन्ड आहे. तर कोणत्या ठिकाणी तुमचा डबल बॉन्ड आहे, हा तुमचा कार्बन नंबर 1 होता आणि हा तुमचा कार्बन नंबर 2 होता. तर कार्बन नंबर 1 आणि 2 या दोघांच्या मध्ये तुम्हाला डबल बॉन्ड पाहायला भेटतोय. डबल बॉन्ड तुम्हाला पाहायला भेटल्या असल्याने तर त्याची नंबरिंग जी आहे ती तुम्हाला या शब्दामध्ये करायची आहे. आणि हा तुमचा पॅरेंट वर्ड आहे. पॅरेंट वर्डला कोणत्याही प्रकारचा पॅरेंट वर्डच्या आधी सफिक्स लागत, पॅरेंट वर्डच्या आधी आपण नंबरिंग करत नाही. नंबरिंग ही नेहमी सफिक्स आणि प्रिफिक्सच्या आधी करतो. मग या पॅरेंट वर्डला कशा पद्धतीने नंबरिंग करायची, तर त्याच्यासाठी सुद्धा एक छोटासा रूल आहे. तर पहा, हा जो डबल बॉन्ड आहे तो 1 आणि 2च्या मध्ये आहे. 1 आणि 2च्या मध्ये आहे. तर या दोघांपैकी 1 आणि 2 या दोघांपैकी जो नंबर छोटा आहे तो सर्वात आधी निवडायचा आहे. तर 1 आणि 2 मध्ये सगळ्यात छोटा नंबर तुम्हाला 1 भेटतो. तो सर्वात छोटा नंबर तुम्हाला काय भेटतो, 1 भेटतो. तो 1 भेटल्यानंतर हा जो ENE आहे त्याला इथून उडवा. हा जो ENE आहे त्याला इथून उडवल्यानंतर मी आधी बॉक्स पण उडवून टाकतो. ओके, तर हा जो ENE आहे तो उडल्यानंतर ब्यूटच्या नंतर असा डॅश द्या. सर्वात छोटा नंबर लिहा, तो म्हणजे तुमचा 1 होता, त्याला डॅश द्या आणि त्याच्यानंतर ENE हा शब्द लिहा आणि हे तुमचं काय झालं, ब्यूट 1 ENE हा तुमचा IUPAC नेम झाला. याच्यासाठी एकदम सिंपल आहे, एकदम सोपं आहे, काहीच आपण केलेलं नाही. प्रॅक्टिससाठी आपण 2 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 2 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये हा तुमचा 1 कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा कार्बन आणि हा चौथा कार्बन. 4 कार्बन आहेत म्हणून तुम्ही जो त्याचं पॅरेंट नाव होतं, जेव्हा 4 कार्बन असतात तेव्हा ब्यूट आपण वापरत असतो. ओके, ब्यूट वापरला. ओके, त्याच्यानंतर पूर्ण स्ट्रक्चरमध्ये कुठं डबल बॉन्ड आहे का, तर आपल्याला इथं तुम्हाला डबल बॉन्ड पाहायला भेटतो. तुम्ही लावलं ENE. जेव्हा डबल बॉन्ड असतो तेव्हा आपण ENE जोडत असतो, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं आहे. ओके, आता या डबल बॉन्डची पोझिशन तुम्हाला ठेवायची आहे. तर डबल बॉन्ड कशामध्ये आहे, 2 नंबरमध्ये आहे आणि 3 नंबरमध्ये आहे. डबल बॉन्ड 2 नंबर आणि 3 नंबरमध्ये आहे. या दोघांपैकी सगळ्यात छोटा कोणता, तर सगळ्यात छोटा तुम्हाला 2 पाहायला भेटेल. या शब्दामध्ये तुम्हाला 2 ॲडजस्ट करायचा आहे. तर कशा पद्धतीने तो ॲडजस्ट होईल, तर ॲडजस्ट करत असताना एक डॅश द्या, त्याच्यानंतर 2 लिहा, परत एक डॅश द्या आणि ENE जसं तसं लिहा. हा तुमचा झाला बट्टू ENE. ओके, बट्टू ENE तुमचा इथं झालेला आहे. तर अल्किनचं जर नॉमेनक्लेचर विचारलं तर अशा पद्धतीने तुम्हाला नॉमेनक्लेचर करायचं आहे. आता अजून एक एक्झाम्पल घेऊया. या एक्झाम्पलमध्ये काय करतो, एक घेतो CH3, त्याच्यानंतर CH2, त्याच्यानंतर CH, डबल बॉन्ड CH, त्याच्यानंतर CH2. ओके, पुन्हा एकदा आपली पहिली स्टेप आहे कार्बनची संख्या मोजा. 1 2 3 4 आणि 5. आता याच्यात 5 कार्बन आहेत, आणि तुम्ही काय केलं, सरळ तुम्ही त्याची नंबरिंग करून दिली. परंतु नंबरिंग करत असताना इथं पुन्हा एकदा एक नवीन पॉईंट मी तुम्हाला हायलाईट करतो. एक नवीन पॉईंट असा आहे की नंबरिंग करत असताना नेहमी अशाच पद्धतीने नंबरिंग तुम्हाला करायची आहे जिथं फंक्शनल ग्रुप किंवा बॉन्ड जे आहेत ते जवळ येतील. ओके, जर तुम्ही या साईडने याच्यासाठी नंबरिंग करत गेले तर तुमचा जो बॉन्ड आहे तो 3 आणि 4च्या मध्ये तुम्हाला दिसतो. आणि जर तुम्ही इकडच्या साईडने नंबरिंग करत आले 1 2 3 4 आणि 5, इकडच्या साईडने जर तुम्ही नंबरिंग करत आले तर तो कशाच्या मध्ये दिसतो, 2 आणि 3च्या मध्ये तुम्हाला डबल बॉन्ड दिसत आहे. ओके, तर सर्वात जवळ कोणता आहे, 2 आणि 3च्या मधला जो आहे तो सर्वात जवळ आहे. म्हणून ही जी मी खालची नंबरिंग केली, ही 1 2 3 4 5 वाली नंबरिंग जी केली ती रॉंग होऊन जाईल.
नंबरिंग करत असताना तुमचा जो फंक्शनल ग्रुप आहे जितक्या जवळ तुम्हाला घेता येईल तितक्या जवळ तुम्ही घेण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता 1 2 3 4 5 तुम्ही लावले. ओके. जेव्हा 5 असतो तेव्हा तो काय असतो, पेंट असतो. पेंट हा शब्द आपण 5 साठी वापरतो. ओके. नंतर याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे म्हणून तुम्ही काय जोडणार आहात, ENE हे जोडणार आहात. आणि डबल बॉन्ड कशाच्या मध्ये आहे, 2 आणि 3च्या मध्ये आहे. आणि 2 आणि 3 मध्ये सर्वात छोटा जो पॉईंट येईल तो तुमचा 2 येईल. म्हणून पेंट टू ENE हा तुमचा याचा IUPAC नेम असणार आहे. एकदम सिंपल आहे, एकदम सोपं आहे. आता याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया. एकदम चांगलं एक्झाम्पल आहे. ओके. याच्यामध्ये आपण एक CH3 CH डबल बॉन्ड CH2 हे एक्झाम्पल घेऊया. ओके. सिंपल आहे. सगळ्यात आधी आपण काय मोजतो, कार्बन मोजतो. हा पहिला कार्बन, दुसरा कार्बन आणि तिसरा कार्बन. नंबरिंग देताना काय करतो, डबल बॉन्ड कोणाच्या जवळ आहे त्याच्या साईडने आपण कार्बन मोजतो. हा इकडच्या साईडला डबल बॉन्ड आहे म्हणजे हा 1, हा तुमचा 2 आणि हा तुमचा 3 झाला. ओके. 3 कार्बन जेव्हा असतो तेव्हा रूटवर्ड काय असतो, प्रोप असणार आहे. रूटवर्ड तुमचा प्रोप असणार आहे. ओके. प्रोप असणार आहे. त्याच्यानंतर इथं डबल बॉन्ड आहे म्हणून तुम्ही ENE जोडला, ENE जोडला. आणि तुमचा जो डबल बॉन्ड आहे तो कितव्या नंबरला आहे, तर 2 आणि 1च्या मध्ये आहे. 1 आणि 2च्या मध्ये आहे म्हणून -1 ENE असं आपण लिहू शकतो. समजा या एक्झाम्पलमध्ये हा जो डबल बॉन्ड असणार आहे तो तुमचा इथं शिफ्ट झाला आणि इथला जो डबल बॉन्ड आहे तो फक्त एक सिंगल बॉन्ड असणार आहे. म्हणजे डबल बॉन्ड तुम्ही जर शिफ्ट केला तरी सुद्धा तुम्ही नंबरिंग देताना मग आता इकडच्या साईडने तुम्ही नंबरिंग देणार. ओके. इकडच्या साईडने तुम्ही नंबरिंग देणार. परत तो काय बनेल, प्रोप 1 ENEच बनणार आहे. प्रोपिनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीच तुमचा प्रोप 2 ENE बनणार नाही. प्रोप 2 ENE बनणार नाही. नेहमी प्रोप 1 ENEच बनेल. म्हणून तुम्ही जर परीक्षेमध्ये फक्त प्रोपिन असं जरी लिहून आले, फक्त प्रोपिन असं सुद्धा लिहून आले तरी तुमचा आन्सर राईट असेल. कारण की प्रोपिनला प्रोप 1 ENEच बनतो, प्रोप 2 ENE बनत नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं जे आपण घेतलेलं आहे. आता आपण अजून बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे फोकस करूया. चला आता आपण अल्काईनबद्दल बोलूया की अल्काईनचं नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने करायचं आहे. सगळ्यात पहिली स्टेप काय आहे, कार्बनची संख्या मोजा. 1 आणि 2 कार्बन आहेत इथं. तर 2 कार्बन असेल तर आपण कोणता शब्द वापरतो, इथ हा शब्द वापरतो. ओके. त्याच्यानंतर पूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसतो का, नाही. डबल बॉन्ड दिसतो का, नाही. ट्रिपल बॉन्ड तुम्हाला या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये दिसत आहे. आणि जेव्हा ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा आपण याला जोडतो YNE, इथाईन. इथाईन तुमचा बनलेला आहे. याला डायरेक्ट डब्बा बनवून टाका आणि क्लिअर तुमचं होऊन जाईल. याच्यानंतर याला कोणत्याही प्रकारचा फंक्शनल ग्रुप नाही, कोणत्याही प्रकारचं अदर तुम्हाला नंबरिंग करायची याला गरज नाही. 2 नंबर एक्झाम्पलमध्ये पाहूया. कार्बनची संख्या मोजा. कार्बनची संख्या 1 2 3 4 आणि 5. 5 तुमचे कार्बन आहेत. ओके. आणि हा सॉरी इथं अजून एक कार्बन तुमचा मिस झाला माझ्याकडून. तर हा तिसरा असेल, हा चौथा असेल, हा 5वा असेल आणि हा 6 असेल. कार्बनची संख्या तुम्हाला 6 भेटली. जर 6 तुमची कार्बनची संख्या असेल तर तुम्ही रूट वर्ड वापरतात हेक्स. हेक्स हा रूट वर्ड वापरणार आहात. तर ट्रिपल बॉन्ड कशामध्ये आहे, तर ट्रिपल बॉन्ड 3 आणि 4च्या मध्ये आहे. आता काही लोकांचा प्रश्न असेल की आपण इकडूनही नंबरिंग करू शकतो. 1 2 3 4 5 आणि 6 अशा पद्धतीने सुद्धा नंबरिंग करू शकतो. तर तिथं सुद्धा 3 आणि 4च भेटणार आहेत आणि इकडून सुद्धा तुम्हाला 3 आणि 4च भेटणार आहेत. तर सगळ्यात छोटा नंबर कोणता, तर 3 हा सगळ्यात छोटा नंबर आहे. डॅश करा, 3 लिहा, डॅश करा. आणि याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे तर आपण काय जोडतो, ट्रिपल बॉन्डला YNE हा शब्द जोडतो. तुमचा बनून जाईल हेक्स 3YNE हा शब्द तुमचा बनून जाईल. ओके. आता थोडंसं अजून पुढे जाऊया. पुढचं जे आहेत उरलेले त्यांच्याकडे थोडं लक्ष देऊया. आता आपण पुढच्या कन्सेप्टकडे जर गेलो तर आपल्याला हॅलोजन जर तुम्हाला दिलेले असतील, हॅलोजन कोणकोणते असतात तर आपल्याला माहिती आहे. हॅलोजन तुम्ही पाहिले असतील, क्लोरीन तुम्हाला पाहायला भेटतो, आयोडीन पाहायला भेटतो, ब्रोमो पाहायला भेटतो. हे सर्व मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत, त्यांना हॅलोजन म्हटलं जातं. ओके. जर क्लोरीन तुमच्या स्ट्रक्चरमध्ये असेल तर तुम्ही क्लोरो वापरा. जर ब्रोमीन तुमच्या स्ट्रक्चरमध्ये असेल तर तुम्ही ब्रोमो हा शब्द वापरा. आणि आयोडीन असेल तर आयोडो असा शब्द तुम्ही यूज करू शकतात. तर एक्झाम्पल सॉल्व करूया.
सगळ्यात आधी आपली पहिली स्टेप कोणती की कार्बनची संख्या मोजा. कार्बनची संख्या किती आहे? हा तुमचा पहिला कार्बन आहे, हा तुमचा दुसरा कार्बन आहे. कार्बनची संख्या तुम्हाला 2 जेव्हा येते तेव्हा आपण शब्द वापरतो इथ, हा शब्द आपण वापरत असतो. संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये सगळे तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसत आहेत म्हणून इथच्या पुढे आपण ANE हा शब्द आपण जोडतो. पहा सगळे सिंगल बॉन्ड आहेत ना, हे सिंगल बॉन्ड आहेत. तर ANE हा शब्द जोडला. इथ कुठून आला? कारण की कार्बनची संख्या तुम्ही 2 तुम्हाला पाहायला भेटते. आता या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला क्लोरीन हा पाहायला भेटतो आणि जेव्हा तुम्ही हॅलोजन तुमच्या स्ट्रक्चरमध्ये असेल तर त्याला तुम्ही उपसर्गाच्या ठिकाणी यूज करू शकतात. उपसर्ग कुठे येतो? तुमचा पॅरेंट. आता हा पॅरेंट होता तुमचा, या पॅरेंटच्या डाव्या साईडला तुम्हाला उपसर्ग जोडायचा असतो. आता उपसर्ग कोणता जोडायचा? इथं क्लोरीन आहे तर तुम्ही क्लोरो हा उपसर्ग इथं जोडू शकतात. क्लोरो हा उपसर्ग तुम्ही इथं जोडू शकतात. तर याचं पूर्ण नाव झालं क्लोरो इथेन, हे याचं पूर्ण नाव झालं. आता काही लोक सांगतील की इथं नंबरिंग करायची गरज आहे का? तर नंबरिंग करायची गरज नाही. तो 1 नंबरला आहे. 1 क्लोरो इथेन असं न लिहिता आपण फक्त क्लोरो इथेनच जोडलेला आहे. 2 नंबरचं एक्झाम्पलमध्ये पाहूया. सगळ्यात पहिली स्टेप काय होती की कार्बनची संख्या आपल्याला मोजायची आहे. हा 1 कार्बन, हा दुसरा कार्बन आणि हा तिसरा कार्बन. 3 कार्बन जेव्हा असतात तेव्हा आपण प्रोप हा शब्द वापरत असतो. प्रोप हा शब्द वापरणार आहोत. संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सिंगल बॉन्डच दिसत आहेत तर तुम्ही या कार्बनमध्ये सगळे सिंगल बॉन्डच आहेत म्हणून ANE हा शब्द तुम्ही लावायचा आहे. तर हा तुमचा पॅरेंट झाला. हा काय झाला? तुमचा पॅरेंट झाला. जनक जी आहे ते तुमचा प्रोपेन झाला. ओके. त्याच्यानंतर नंबरिंग जी आहे, नंबरिंग तुम्हाला नंबरिंग करायच्या आधी तुम्ही फंक्शनल ग्रुप जो आहे तो कोणता जोडलेला आहे? तर फंक्शनल ग्रुप तुम्हाला BR म्हणजे ब्रोमिन जो आहे तो फंक्शनल ग्रुप इथं जोडलेला आहे. ब्रोमिनसाठी आपण शब्द यूज करतो ब्रोमो. ब्रोमो हा शब्द आहे तो ब्रोमिनसाठी आपण वापरत असतो. तर ब्रोमोप्रोपेन इथं लिहिलेलं आहे. ओके. नंबरिंग करा. नंबरिंग कशा पद्धतीने करतात? जिथं फंक्शनल ग्रुप सगळ्यात जवळ असेल तिथं तुम्हाला नंबरिंग करायची आहे. 1, 2 आणि 3 किंवा इकडं 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने तुम्हाला नंबरिंग करायची आहे. तर ब्रोमो जो आहे तो कशाला जोडलेला आहे? तर ब्रोमो हा 2 नंबरला जोडलेला आहे. कशाला जोडलेला आहे? 2 नंबरला जोडलेला असल्याने आपण इथं लिहिलं 2 ब्रोमो प्रोपेन. नंबरिंग करत असताना एक लक्षात ठेवायचं, तो सफिक्स किंवा प्रेफिक्सच्या आधीच येणार आहे. सफिक्स किंवा प्रेफिक्सच्या आधीच येणार आहे. इथं तुमचा उपसर्ग ब्रोमो आहे आणि ब्रोमोच्या आधीच तुम्हाला 2 हा लिहावे लागणार आहे. ओके. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय आहे? तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये कार्बनची संख्या मोजा. 1 कार्बन, 2 कार्बन, 3 कार्बन, 4 कार्बन आणि 5 कार्बन. 5 कार्बन जेव्हा असतो तेव्हा आपण कोणता शब्द वापरतो? पेंट हा शब्द वापरतो. हा आपला रूट वर्ड आहे. संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सिंगल बॉन्ड पाहायला भेटतात. सिंगल बॉन्ड पाहायला भेटतात. तर सिंगल बॉन्ड पाहायला भेटल्याने आपण ANE हा शब्द लावला. ठीक आहे. तर हा तुमचा जनक वर्ड झाला, तो म्हणजे तुमचा पेंटेन. पेंटेन झाला. ओके. नंतर तुम्हाला इथं एका ब्रांचला हा हॅलोजन तुम्हाला कनेक्ट आहे, तो आय आहे. आय म्हणजे आयोडीन राहतो. आयोडीन जो आहे त्याच्यासाठी आपण शब्द वापरतो आयोडो. आयोडो हा शब्द आपण वापरत असतो. ठीक आहे. तर हा झाला तुमचा आयोडो पेंटेन. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो? तर तिसऱ्या स्टेपमध्ये आपण नंबरिंग देतो. नंबरिंग कशा पद्धतीने देऊ शकतो? 1, 2, 3, 4 आणि 5 अशा पद्धतीने आपण नंबरिंग देऊ शकतो. परंतु आता जी नंबरिंग केलेली आहे ती चुकीची आहे. कारण की आपला एक बेसिक रूल आहे, ज्या फंक्शनल ग्रुपला कनेक्टेड आहे तो सर्वात जास्त ज्या टोकापासून जवळ असेल तिथून आपल्याला नंबरिंग करायची असते. मग नंबरिंग कशी करणार? 1, 2, 3, 4 आणि 5 अशा पद्धतीने तुम्हाला नंबरिंग करायची आहे. आणि हा जो आयोडो आहे तो कोणत्या नंबरला कनेक्ट आहे? तर 2 नंबरला तो कनेक्ट आहे. म्हणून या 2 आयोडोच्या समोर 2 डॅश करायचा आहे. 2 नंबरला आयोडो कनेक्ट आहे आणि स्ट्रक्चर आहे 2 आयोडो पेंटेन. हे याचं IUPAC नेम झालं. इतकं सिंपल होतं. परत आता थोडं पुढे जाऊया. पुढचे जे पार्ट आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. ओके. तर या पार्टमध्ये आपण पाहूया की अल्कोहोल जर कनेक्ट झाले तर कशा पद्धतीने आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे, IUPAC नेम द्यायचे आहेत. आता मी पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे. अल्कोहोल कधी लक्षात ठेवायचं? जिथं OH लागलेला असेल तिथं अल्कोहोल असतो. ओके. आणि त्याच्यासाठी आपण शब्द वापरतो OL.
ऑल जो आहे तो शब्द आपण वापरत असतो. सगळ्यात पहिली स्टेप पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहूया. कार्बनची संख्या मोजा. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन. कार्बनची संख्या आहे 2. जेव्हा कार्बनची संख्या 2 असते तेव्हा शब्द आपला येतो इथ. हा शब्द आपल्याला येत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सिंगल बॉन्ड दिसत आहेत म्हणून ANE हा शब्द आला. तर हा काय झाला? इथेन झाला. पॅरेंट जो आहे तो इथेन झाला. आता या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये हॅलोजन तुम्हाला पाहायला भेटत नाही. हॅलोजन तुमचं नाही, तुमच्याकडे अल्कोहोल आहे. ओके. फंक्शनल ग्रुप काय आहे? OH आहे. तर इथं तुम्हाला डाव्या साईडला न लिहिता तुम्हाला डाव्या साईडला काहीच येणार नाही, परंतु तुमच्या उजव्या साईडला हा जो OL शब्द आहे तो तुमचा येणार आहे. मग लिहून घ्या. इथं तुमचा कोणता आहे? OH आहे. OH आहे. तर OH साठी आपण काय लिहितो? OL हा शब्द लिहितो. आता तुम्ही जर नीट याला ऑब्झर्व केलं, या शब्दाला नीट ऑब्झर्व केलं तर इथं ई म्हणजे हा जो ई आहे आणि इथं जो ओ आहे ते दोघं काय आहेत? स्वर आहेत. आणि स्वर एकमेकांच्या जवळ आले तर ते थोडं विचित्र वाटतं. म्हणून मी काय केलं? म्हणून त्यांनी पण काय केलं? हा जो ई आहे ना त्याला कट केलं आणि हा जो तुमचा शब्द बनला इथेनॉल म्हणजे इथेनॉल हा शब्द तुमचा बनला. हे त्याचं IUPAC नाव असणार आहे. ओके. तर इथं अशा पद्धतीने न लिहिता इथेनॉल असं न लिहिता इथेनॉल अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात. ही गोष्ट महत्त्वाची ठरणार आहे. दुसरं एक्झाम्पल पाहूया. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये तेच आहे. सगळ्यात आधी आपण काय करतो? कार्बनची संख्या मोजतो. 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने 3 कार्बन आहेत. तर 3 कार्बन जेव्हा असतो तेव्हा तो असतो प्रोपेन. प्रोप असतो. ओके. संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुमचं काय आहे? सिंगल बॉन्ड आहेत. सिंगल बॉन्ड आहेत. तर म्हणून आपण ANE जोडला. प्रोपेन तुमचा बनलेला आहे आणि हा तुमचा जनक आहे. काय आहे? जनक आहे. नंतर 2 नंबरच्या स्ट्रक्चरला तुम्हाला OH पाहायला भेटतो आणि जेव्हा OH असणार आहे तेव्हा तुम्ही इकडच्या साईडला OL हा जोडणार आहात. ओके. काय जोडणार आहात? OL जोडणार आहात. तर शब्द जर तुम्ही पाहिला तर तो बनला प्रोपेन आणि ई तुम्ही इथून कट करा आणि पुढचं जे आहे ते OL लावा. काय बनला तुमचा? प्रोपेनॉल बनला. तर हे फक्त 2 स्टेपपर्यंत झालं. आपली पूर्ण प्रोसेस 3 स्टेपपर्यंत आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये आपण नंबरिंग करतो. नंबरिंग जी मी केलेली आहे ती एकदम बरोबर आहे. जर तुम्ही या साईडने सुद्धा नंबरिंग केली तर तुमचा जो फंक्शनल ग्रुप तुम्हाला दिलेला आहे तो नेहमी 2लाच कनेक्ट झालेला दिसतो. ओके. तर या आपला नंबरिंग केल्यानंतर तो नंबर जो भेटतो आपल्याला तो नंबर आपल्याला याच्या कुठं करायचा आहे? याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि तो याच्या कोणत्या साईडला ॲड करायचा आहे? याच्या डाव्या साईडलाच तुम्हाला ॲड करायचा आहे. जसं मी तुम्हाला बोललो की सफिक्स असो या प्रेफिक्स असो तो त्याच्या डाव्या साईडलाच तुम्हाला त्याच्या आधीच तुम्हाला ॲड करायचा आहे. मग तुमचा जो शब्द बनतो प्रोपेन तुम्हाला डॅश करावा लागतो. कितव्या नंबरला आहे? दुसऱ्या नंबरला आहे. प्रोपेन 2-OL हे तुमचं IUPAC नेम बनलं. हे काय बनलं? तुमचं IUPAC नेम बनलं. ओके. चला आता थोडं अजून पुढे जाऊया. पुढचा जो पार्ट आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. तर आता तिसरं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नाव द्यायचे आहेत. पुन्हा एकदा पहिली स्टेप कार्बनची संख्या मोजा. 1, 2, 3, 4 आणि 5. ओके. 1, 2, 3 आणि 4 आणि 5 अशा पद्धतीने तुम्ही कार्बनची संख्या मोजली. 5 कार्बन जेव्हा असतात तेव्हा त्याच्यासाठी रूट वर्ड आहे पेंट. त्याच्यासाठी रूट वर्ड काय आहे? पेंट आहे. संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये सिंगल बॉन्ड दिसत आहेत म्हणून काय जोडलं? ANE जोडलं. काय जोडलं? ANE जोडलं. ओके. त्याच्यानंतर कोणता ग्रुप कनेक्टेड आहे? तर OH ग्रुप हा कनेक्टेड आहे आणि OH साठी आपण काय वापरतो? हा E आहे त्याला O करून टाकतो याचं आणि OL पेंटेनॉल बनलेला आहे. ठीक आहे. तर ही तुमची दुसरी स्टेप झाली. तिसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो की नेमका OH कोणत्याला कनेक्टेड आहे? कोणत्या नंबरला कनेक्टेड आहे? तर जो तुमचा कनेक्टेड आहे तो तिसऱ्या नंबरला तुमचा तिसऱ्या कार्बन जो आहे त्याला कनेक्टेड आहे. मग तो 3 आपण कशा पद्धतीने ॲड करतो? पेंट लिहितो, डॅश करतो, 3 लिहितो आणि OL असा शब्द लिहितो. पेंट 3OL हा तुमचा याचं IUPAC नेम बनलं. इतकं सोपं आहे. ओके. जेवढी जास्त प्रॅक्टिस केली तितके चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल. आता आपण कार्बोक्झिलिक ॲसिडकडे जाऊया. कार्बोक्झिलिक जो ॲसिड असतो त्याच्यामध्ये COOH हा ग्रुप असतो आणि जेव्हा कार्बोक्झिलिक ॲसिडचा COOH हा ग्रुप जर ॲड केला तर सफिक्समध्ये ऑइक ॲसिड हा शब्द तुम्हाला ॲड करावा लागतो.
ठीक आहे. एक्झाम्पल पाहूया. पहिलं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आता आपली पहिली स्टेप काय असते, तर कार्बनची संख्या मोजायची. तर काही लोक इथं चुका करणार आहेत. कशा पद्धतीने त्यांचं चुकणार आहे, तर ते काय करतील, इथं एकच कार्बन मोजतील. ओके, तर तुम्ही जर नीट पाहिलं तर COOH या ग्रुपमध्ये सुद्धा कार्बनची संख्या आहे, हा तुमचा कार्बनच आहे. तर या कार्बनला सोडायचं नाही, या कार्बनला सुद्धा काउंट तुम्हाला करावं लागणार आहे. तर 1 आणि 2 म्हणजे तुमची कार्बनची संख्या किती आहे, तर 2 आहे. जेव्हा कार्बनची संख्या तुमची 2 असते तेव्हा आपण रूट वर्ड कोणता वापरतो, तर इथ हा शब्द आपण वापरत असतो. ठीक आहे. संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये पुन्हा एकदा काय आहे, संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणून आपण काय करायचं, इथेन तुमचा इथं बनणार आहे. काय बनणार आहे, ए आणि शब्द तुम्हाला सिंगल बॉन्डच्या वेळेस लावावा लागतो. ओके, नंतर तुम्ही जर नीट पाहिलं तर 1 नंबरला म्हणजे पहिल्या याला COOH हा ग्रुप कनेक्टेड आहे. जेव्हा COOH हा ग्रुप कनेक्टेड असेल तेव्हा आपण काय करायचं, ऑइक ॲसिड हा शब्द लावायचा. शेवटचा ई खोडून टाका आणि तिथं ऑइक ॲसिड हा शब्द लावा. मग तुमचा IUPAC नाम काय बनलं याचं, इथेनॉइक ॲसिड. इथेनॉइक ॲसिड हे याचं IUPAC नेम आहे. तुम्ही जर लेक्चर इथपर्यंत पाहत असणार, या टॉपिकपर्यंत पाहत असणार, तर खाली कमेंट करा की याचं जे कॉमन नाव आहे ते काय आहे. ओके, खाली कमेंट करा म्हणजे आपल्याला समजेल की तुम्ही चांगल्या पद्धतीने लेक्चर पाहत आहात. ओके, दुसरा पाहूया. दुसरा काय आहे, CH3CH2COOH. पहिली स्टेप काय, आपण कार्बनची संख्या मोजतो. कार्बनची संख्या किती आहे, 1, 2 आणि 3. कार्बनची संख्या आहे 3 कार्बनची संख्या आहे. तर जेव्हा 3 कार्बनची संख्या असते तर तो तुमचा काय बनतो, प्रोप बनतो. काय बनतो, प्रोप बनतो. रूट वर्ड काय आहे, प्रोप. ओके, प्रोप बनल्यानंतर आता आपण काय करतो, सगळे बॉन्ड किती आहेत याच्यामध्ये, सगळे सिंगल बॉन्ड आहेत, म्हणून ANE हा शब्द आपण जोडला. हे बी क्लिअर झालं. नंतर दुसऱ्या स्टेपमध्ये आल्यानंतर आपण जो फंक्शनल ग्रुप आहे, कोणता ग्रुप आहे, तर COOH हा ग्रुप तुम्हाला पाहायला भेटेल. COOH हा ग्रुप तुम्हाला पाहायला भेटेल. आणि जेव्हा COOH हा ग्रुप असतो तेव्हा आपण ई खोडून टाकतो आणि ईच्या जागेवर लिहितो ओइक ॲसिड. ऑइक ॲसिड आपण लिहित असतो. तर याचं IUPAC नेम झालं प्रोपॅनिक ॲसिड. प्रोपॅनिक ॲसिड. आता काही लोक म्हणतील की सर नंबरिंग कशा पद्धतीने करायची, तर COOH जो असतो तो नेहमी 1 नंबरलाच कनेक्टेड असतो, म्हणून ऑइक ॲसिडमध्ये तुम्हाला 1 लिहिण्याची गरज राहत नाही. प्रोपॅनिक ॲसिडच त्याचं उत्तर येणार आहे. आता बुकमधला प्रश्न आहे की ब्युटॅनिक ॲसिडचं स्ट्रक्चर ड्रॉ करा, असा बुकमधला प्रश्न आहे. सिंपल आहे, जसं तुम्ही शिकलेले आहात त्याच पद्धतीने इथं अप्लाय करायचं आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचं, तर काय आहे, ब्युटॅनॉइक ॲसिड तुम्हाला दिलेला आहे. तर जेव्हा ब्यूट असतो तेव्हा कार्बनची संख्या किती असते, तर जेव्हा ब्यूट असतो तेव्हा कार्बनची संख्या 1, 2, 3 आणि 4. कार्बनची संख्या असते 4. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. जेव्हा ब्यूट असतो तेव्हा कार्बनची संख्या किती असते, 4 असते. शेवटी काय जोडलेलं आहे, ऑइक ॲसिड जोडलेलं आहे. ऑइक ॲसिड जेव्हा जोडलेलं असतं तर शेवटचा जो कार्बन असतो त्याच्यासमोर आपण लिहितो COOH. अशा पद्धतीने आपण लिहित असतो आणि हे सगळे सिंगल बॉन्डने जोडलेले असतात. कारण की AN दिसला ना तुम्हाला इथं, ANE आपण कधी जोडतो, जेव्हा त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड असेल तेव्हाच आपण ANE ने जोडतो. आता उरलं काय, तर उरल्यानंतर तुम्ही फक्त हायड्रोजन ॲडजस्ट करा. हायड्रोजन याच्यामध्ये ॲडजस्ट करा. अशा पद्धतीने हायड्रोजन तुम्हाला ॲडजस्ट करताच येतात. एका कार्बनला 4 हायड्रोजन तुम्हाला जोडावे लागतात. ओके, इथं पहा, हा पहिला कार्बन होता, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि हा सिंगल बॉन्ड. त्याच्यानंतर हा कार्बन होता, हा एक हायड्रोजन, हा एक हायड्रोजन आणि त्यांच्यामध्ये अशा 2 बॉन्ड. नंतर हा कार्बन होता, हा एक हायड्रोजन, त्याच्यानंतर वरचा एक हायड्रोजन, त्याच्यानंतर बाजूला बॉन्ड आणि हा एक कार्बनचा बॉन्ड. मग हे ब्युटॅनिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. ओके, स्ट्रक्चर फॉर्म्युला जर आपण ड्रॉ केला, CH3 CH2 CH2 आणि COOH हा त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला बनतो. तुम्ही व्हेरीफाय करू शकता, बरोबरच आहे. आता पुढे जाऊया थोडंसं. आता आपण अल्डिहाइडबद्दल बोलूया. अल्डिहाइड जो असतो त्याचा फंक्शनल ग्रुप CHO असणार आहे, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि जेव्हा अल्डिहाइडचा CHO ग्रुप जर कनेक्ट असेल तर आपल्याला शेवटी जो प्रत्यय आहे तिथं AL हा शब्द वापरायचा आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 1 पाहूया. याच्यामध्ये CH3CHO लिहिलेला आहे. पहिली स्टेप काय असते आपली, कार्बनची संख्या मोजणे. कार्बनची संख्या मोजल्यानंतर हा तुमचा पहिला कार्बन आणि हा तुमचा दुसरा कार्बन. कार्बनची संख्या जी आहे इथ असणार आहे. काय असणार आहे तुमचा,
ईथ असणार आहे, कारण की कार्बनची संख्या किती आहे 2 आहे. ज्या पद्धतीने मी मागे जसं सांगितलं त्याच पद्धतीने इथं सुद्धा कार्बन आहे, याला इग्नोर करून चालणार नाही, लक्षात राहू द्या. नाही तर काही सांगतील की CHO ग्रुप आहे तर एकच कार्बन आहे, अशा पद्धतीने होत नाही. या CHO मधला कार्बन सुद्धा तुम्हाला मोजायचा आहे. ओके, तर 2 कार्बन आहेत, शब्द काय बनेल ईथ बनेल. पूर्ण स्ट्रक्चरमध्ये काय आहे सिंगलच बॉन्ड आहे, म्हणून ANE हा शब्द लिहावा लागेल, इथेन बनणार आहे. आणि याच्यामध्ये अल्डिहाइड कनेक्टेड आहे. कशा पद्धतीने समजलं तुम्हाला, हा CHO अल्डिहाइडच असणार आहे. तर अल्डिहाइड कनेक्ट असल्यामुळे आपण कोणता शब्द वापरतो, AL हा शब्द वापरतो. मग शेवटचा परत ईला कट करा बिचाऱ्याला, ईचं काही काम नाही, A लिहा आणि EL लिहा. हा काय झाला तुमचा इथेनॉल, इथेनॉल झालेला आहे. तर याचं जे IUPAC नेम येईल ते येणार आहे इथेनॉल. तर इथेनॉल हे याचं IUPAC नेम येणार आहे. ओके, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा कमेंट करा की याचं जे कॉमन नेम आहे ते नेमकं काय आहे. दुसऱ्या एक्झाम्पलकडे जाऊया. पुन्हा एकदा पहिली स्टेप काय आहे, कार्बनची संख्या मोजा. 1 2 आणि CHO मधला हा एक कार्बन 3. तर कार्बनची संख्या आहे 3 आणि 3 जेव्हा कार्बनची संख्या असते तेव्हा आपण लिहितो प्रोप. काय लिहितो आपण, प्रोप लिहितो. ओके, त्याच्यानंतर सगळे सिंगल बॉन्ड आहेत म्हणून प्रोपच्या समोर ANE लिहिला. काय लिहिला, ANE लिहिला. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय आहे, ग्रुप ओळखायचा आहे. CHO ग्रुप आहे, CHO ग्रुप आपण अल्डिहाइडसाठी वापरतो. CHO ग्रुप काय आहे, अल्डिहाइडसाठी आपण वापरतो. आणि अल्डिहाइड असल्यामुळे पॅरेंटच्या, हा तुमचा पॅरेंट आहे, त्याच्या उजव्या साईडला आपल्याला अल्डिहाइडचं जे नाव आहे ते AL लिहायचं आहे. आणि जेव्हा आपण AL लिहितो तेव्हा या बिचारा ईचं इथून पत्ता कट करायचा आहे. तर तुमचं काय बनलं, प्रोपेनल. प्रोपेनल हे याचं नाव बनलं. काय बनलं, प्रोपेनल हे याचं IUPAC नेम बनलं. ओके, पुन्हा एकदा आता आपण थोडं पुढे जाऊया. तिसऱ्यामध्ये आपण HCHO हे पाहूया. HCHO जर दिलेला असेल तर काय येणार आहे. याच्यामध्ये पुन्हा एकदा कार्बनची संख्या मोजा. कार्बन किती आहेत रे, कार्बन आहे 1 कार्बन आहे. जेव्हा 1 कार्बन असतो तेव्हा काय तो आपला मीथ येतो. ओके, संपूर्ण स्ट्रक्चर जर नीट पाहिलं तर आता इथं फक्त हायड्रोजन बरोबर तुमचा सिंगल बॉन्ड बनत आहे. तर ANE लावा, ANE जोडलं. आता हा तुमचा पॅरेंट आहे आणि पॅरेंटला हा तुमचा CHO ग्रुप कनेक्टेड आहे. CHO ग्रुप जेव्हा कनेक्ट असतो तो तुमचा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडसाठी आपण शब्द वापरतो AL. आणि जेव्हा तुम्ही AL लिहिलं तेव्हा बिचारा E कट होतो, म्हणून तुमचा मिथेनॉल तुमचा इथं बनत असतो. पुन्हा एकदा याचं कॉमन नेम जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात. टाइम टाकत जा. चला आता कीटोन बद्दल बोलूया. कीटोनचा जो फॉर्म्युला असणार आहे RCOOR- असणार आहे. आणि जर कीटोन तुम्हाला पाहायला भेटला तर त्याला तुम्ही तुमचा जो आहे सफिक्स जो असणार आहे तो 1 लावणार आहे, ज्याला मराठीमध्ये प्रत्यय असं म्हटलं जातं. ओके, पहिली स्टेप काय आहे, कार्बनची संख्या मोजा. कार्बनची संख्या मोजा पूर्ण स्ट्रक्चरमध्ये. हा पहिला कार्बन दिसला, हा दुसरा कार्बन दिसला आणि हा तिसरा कार्बन दिसला. 3 कार्बन आहेत म्हणून आपण शब्द वापरला प्रोप. काय वापरला, प्रोप वापरला. पूर्ण स्ट्रक्चरमध्ये पूर्ण लाईनमध्ये सिंगल बॉन्ड आहेत तर ANE हा शब्द आपण वापरला. ठीक आहे, हे त्याचं काय झालं, हा त्याचा पॅरेंट नेम झाला. पॅरेंट नेम झालेला आहे. पहिली स्टेप कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो, तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपण कोणता फंक्शनल ग्रुप कनेक्ट आहे ते आपण पाहत असतो. तर कोणता फंक्शनल ग्रुप कनेक्ट आहे, C+O हा आपला कनेक्टेड आहे आणि हा तुमचा कीटॉनसाठीचा फंक्शनल ग्रुप आहे. मग कीटॉनसाठी आपण शब्द वापरतो ONE आणि तो पॅरेंटच्या कुठं लिहितो, उजव्या साईडला आपण लिहिणार आहोत. पुन्हा एकदा जेव्हा बिचारा ONE आला तेव्हा कोण जाणार आहे, इथून E जो आहे तो जाणार आहे. तुमचा बनला प्रोपेनॉन तुमचा बनलेला आहे आणि हे याचं IUPAC नेम असणार आहे. इथं नंबरिंग देण्याची गरजच नाही, कारण की तुम्ही इकडून 1 2 आणि 3 करा का इकडच्या साईडने 1 2 3 करा. इथं लिहायचं नाही की प्रोपेन 2 ONE असं लिहिण्याची काही गरज नाही, कारण की ते फॉर्म्युला तुमचा सेमच बनणार आहे. प्रोपेन 1 ONE राहणार नाही, कारण की कीटोन हा मिडललाच राहणार आहे. ओके, दुसऱ्या नंबरचं आपण एक्झाम्पल पाहूया.
सगळ्यात पहिली स्टेप आहे कार्बनची संख्या मोजा. 1 2 3 आणि 4. 4 कार्बन आहेत. जर 4 कार्बन जेव्हा असतात तेव्हा आपण लिहितो ब्यूट. त्याच्यानंतर संपूर्ण स्ट्रक्चरमध्ये सिंगलच बॉन्ड दिसत आहेत, लिहा ANE, लिहिलं ओके. त्याच्यानंतर इथं सिंगलच बॉन्ड आहे बरं का. त्याच्यानंतर काय करतो आपण, कोणता कनेक्टेड आहे, बिचारा हा कनेक्टेड आहे, हा तुमचा कीटोन ग्रुप तुम्हाला कनेक्टेड आहे, तर लिहा ONE लिहिलं. ONE जेव्हा लिहिलं तेव्हा कोण जाणार आहे बिचारा, इथून गायब होणार आहेत, तर तुमचा बनला ब्युटेनॉन तुमचा बनलेला आहे. आता सांगतील की सर इथं तुम्ही 2 ॲड करा. चला ठीक आहे, 2 सुद्धा आपण ॲड करू शकतो, कारण की 2 नंबरला ते कनेक्टेड आहे. ठीक आहे, आपण ॲड करू शकतो. परंतु जर तुम्ही इथं सुद्धा तो कार्बन जर ॲड झाला तरी सुद्धा तुमचं स्ट्रक्चर तेच येणार आहे, म्हणून तुम्ही फक्त ब्युटेनॉन असं सुद्धा म्हणू शकतात. ओके, आता आपलं 3ऱ्या नंबरचं एक्झाम्पल जे आहे त्याच्याकडे आपण जाऊया. ओके, त्याच्यामध्ये पहिली स्टेप काय असते, कार्बनची संख्या मोजा. 1 2 3 4 आणि 5. कार्बनची संख्या आहे 5. जेव्हा 5 संख्या असते तेव्हा काय असतो, पेंट असतो. ओके, पेंट असणार आहे. नंतर फंक्शनल ग्रुप कोणता, पूर्ण स्ट्रक्चरमध्ये तुमचा सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड असल्या कारणाने ANE जोडला. हा तुमचा काय झाला, पॅरेंट झाला. पॅरेंट नंतर तुम्ही इथं ऑब्झर्व केलं तर हा तुमचा कीटोनचा ग्रुप आहे. जेव्हा कीटोनचा ग्रुप असतो ONE लागतो, आणि जेव्हा ONE लागला तेव्हा इथला गायब होऊन जातो. ओके, तुमचा गायब झाला. आता याच्यामध्ये तुम्हाला नंबरिंग करायची गरज आहे. याच्यामध्ये नंबरिंग करायची का गरज आहे, कारण की स्ट्रक्चर मोठं आहे आणि तुम्हाला हा जो ग्रुप आहे तुम्ही कुठेही कनेक्ट करू शकलं तर वेगवेगळे स्ट्रक्चर तुम्हाला भेटतात, म्हणून इथं नंबरिंग करायची गरज आहे. मग आता मी जी रेग्युलर नंबरिंग केलेली आहे ती बरोबर आहे का, तर नाही, कारण की जो फंक्शनल ग्रुप असेल तो कमीत कमी नंबराला आला पाहिजे, म्हणून मी इकडच्या टोकाने सुरुवात केली. हा 1 आणि हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. ही नंबरिंग माझी बरोबर आहे. ही नंबरिंग बरोबर आहे. आणि कीटोन ग्रुप कोणत्या नंबरला कनेक्ट आहे, तर कीटोन ग्रुप हा 2 नंबरला कनेक्ट आहे. म्हणून मी काय केलं, मी जो इथं डॅश केला आणि इथं 2 लिहिला आणि परत डॅश केला. पेंटेन 2ONE हे याचं IUPAC नेम आहे. पेंटेन 2ONE हे याचं IUPAC नेम आहे, लक्षात राहू द्या. ओके, आता अजून काही बाकी आहे का, शेवटचा बाकी आहे तो म्हणजे तुमचा अमाइन. ओके, पुन्हा एकदा अमाइन ग्रुप जो असतो तो NH2 ने दाखवतात, आणि NH2 जर तुम्हाला भेटलं तर तुम्हाला जोडायचं आहे प्रत्ययमध्ये अमीन. ओके, अमीन जोडायचं आहे. ठीक आहे, चला आता पहिले एक्झाम्पल पाहूया. पहिलं आपली स्टेप काय असते, कार्बनची संख्या मोजा. बिचाऱ्याकडे एकच कार्बन आहे, कार्बन एकच आहे तर जोडा मिथ. कार्बन एकच आहे, सिंगल बॉन्ड तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चरमध्ये पाहायला भेटलं, म्हणून ANE सुद्धा जोडलं. मिथेन तुमचा पॅरेंट बनला. काय बनला, पॅरेंट बनला. आणि या मिथेनला जो ग्रुप कनेक्टेड आहे, कोणता फंक्शनल ग्रुप कनेक्टेड आहे, तर अमाइन हा ग्रुप कनेक्टेड आहे. अमाइन हा ग्रुप कनेक्टेड आहे. आणि बिचारा जेव्हा अमाइन लावलं तेव्हा कोण जातं इथून, तर तुमचा इथून गायब होतो, तो झाला मिथॅमाइन. मिथॅमाइन तुमचा बनलेला आहे. ओके, दुसऱ्या नंबरचं एक्झाम्पल पुन्हा एकदा. कार्बन मोजा. 1 कार्बन आणि हा दुसरा कार्बन. दुसरा कार्बन जेव्हा असतो तेव्हा आपण नाव देतो इथ. काय नाव देतो, इथ नाव देतो. पूर्ण स्ट्रक्चरमध्ये सिंगल बॉन्ड बिचारा पाहायला भेटलं, म्हणून ANE जोडला. ओके, त्याच्यानंतर NH2 हा ग्रुप आहे, अमाइन ग्रुप आहे, तर याच्या पुढे अमाइन असं लिहिलं. अमाइन लिहिल्यानंतर कोण गायब झाला बिचारा, गायब झाला, तर तुमचा इथॅमाइन तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुमचं IUPACचं लेक्चर कंप्लीट झालेलं आहे. IUPACचे लेक्चर जे आहेत ते तुम्ही डिमांड करत होते की अवघड जात आहे, स्टेप वाईज जर गेले आणि हे लेक्चर तुम्ही 2 ते 3 वेळेस पाहिलं तर तुमचं IUPAC क्लिअर होऊन जाईल. आणि किती हार्ड आलं तरी तुमचं या पूर्ण याच्यामधून कन्सेप्ट जे आहेत त्या क्लिअर होऊन जातील. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या पेपरासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट.